व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी, शंकररावजी, महेशजी आणि बाकी माझ्याबरोबरचे जे सत्कारमूर्ती आहेत त्या 3 डॉक्टरांच्यामध्ये मीच एकटा बिन डॉक्टरवाला असे डॉक्टर रंगनाथ पठारे, ज्यांच्या कामाचं ऐकून आपण सगळेच जण भारावून गेलेले आहोत असं धामणे दाम्पत्य. आपल्या सगळ्यांनाच महाराष्ट्रातलं एक अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अशा यशवंतरावांच्या आजच्या अनुपस्थितीची जाणीव किंवा तो सल आहे. आणि मला शंकरराव सांगत होते की हा पहिला असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाला आदरणीय यशवंतराव या स्टेजवर नाहीत, पण अर्थातच ते हा कार्यक्रम बघत असतील आणि मनानं ते इथं असतीलच. मगाशी जसा उल्लेख झाला, मी खरं तर कृतज्ञता व्यक्त करतो की या पुरस्कारासाठी निवड केली आणि इतक्या कर्तबगार मंडळींच्या बरोबर बसण्याची संधी मला दिली. खरं तर जसं पठारे सर म्हणाले, धामणे कुटुंबाचं म्हणजे त्या दोघांचं ऐकल्यानंतर मन इतकं विषण्ण झालं की म्हणजे काय आपण कुठल्या दुनियेमध्ये राहत असतो, काय आपल्या भोवतालचं वातावरण आहे आणि आपण आपल्याच कुठल्या तरी एका वेगळ्या दुनियेमध्ये असतो मशगूल, आणि पलीकडं मात्र आपल्यापासून काही अंतरावर असं काही असतं इतकं भीषण, कल्पनेच्याही पलीकडचं आयुष्य जगण्याची वेळ लोकांवर येत असते. आणि त्यामुळं हे जे काम ते करतायत ते खरंच खूप मोठं आहे. पण आज असा म्हणजे परिस्थिती अशी आहे की आपण एकीकडं म्हणजे नगरमध्ये महाराष्ट्रभरातून अशा उपेक्षित सेक्शुअली हॅरॅस झालेल्या, ज्यांना घरातून समाजातून ज्यांना बाजूला फेकलं गेलेलं आहे अशा महिलांविषयी आपण बोलत असताना अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशामध्ये आज एपस्टीनचं प्रकरण सध्या सगळ्या जगाला हादरवून टाकतंय. आणि एकीकडं आपण ह्या स्त्रियांवरच्या अत्याचाराच्याबद्दल दुःखाचे अश्रू आतल्यात ढाळत असताना जगातली सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात मोठे जे राजकारणी म्हणता येतील, जे बिझनेसमॅन म्हणता येतील, जे राजघराण्यातले लोक म्हणता येतील, सेलिब्रिटीज, फिल्म स्टार्स, अशांच्या क्लिप्स, अशांच्या सगळ्या भानगडींचं एप्स्टीन प्रकरण ते एक प्रकारे दाबण्याचा प्रयत्न होत असतानाही आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यापैकी अनेकांना कदाचित याबद्दल पुरेशी माहिती नसेल, तर हा जो एप्स्टीन नावाचा एक माणूस नाही खरं तर हैवान, ज्याचं काम हे होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या अशा बलाढ्य पॉवरफुल लोकांचं नेटवर्किंग करायचं आणि ते करताना त्यांच्या ज्या लैंगिक सुखाच्या विकृत भावना आहेत त्या पुऱ्या करायच्या. आणि त्यातनं विकृतीचा परमोच्च बिंदू हा होता की छोट्या मुली, 8-10 वर्षाच्या मुली ह्या राक्षसांना त्यांची लैंगिक भूक भागवण्यासाठी पुरवायच्या. हा त्याचा एक प्रकारे मुख्य धंदा होता आणि त्याच्या जोरावर त्यानं आपलं एक नेटवर्क प्रस्थापित केलं आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून जगातली सगळी पॉवर एक प्रकारे निरंकुशपणानं उपभोगण्याचा, राबवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या छोट्या मुलींचं हे जे लैंगिक शोषण होतं, म्हणजे आपल्याला कमाल वाटते की ज्या नावांच्याकडं बघून आपण आदरानं मोठ्या प्रेमानं बघत आलो, अशी माणसं, ज्यांना माणसंही खरं तर नाही म्हणता येणार, ही केवळ ह्या भावनेतून, कारण असा एक समज तिथं आहे की अशा छोट्या मुलींचं जर तुम्ही
लैंगिक शोषण किंवा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले तर तुमचं पौरुषत्व जास्त काळ राहतं, जास्त काळ तुम्हाला त्याचा उपभोग घेता येतो. आणि त्याच्यातून म्हणजे अगदी ब्रिटिश राजघराण्यातल्या राजपुत्रापासून भले भले राष्ट्राध्यक्ष, उद्योगपती हे या सगळ्या जाळ्यामध्ये सहभागी झाले. उजळ माथ्यानं ते त्यात गेले. एप्स्टीनशी असलेले संबंध त्यामध्ये भारतातलीही अनेक मंडळींची नावं आहेत. यथावकाश त्यांची नावंही बाहेर येतील. पण हे सगळं प्रकरण दाबण्याचा जो प्रयत्न आता सुरू आहे जगभरामध्ये, त्यातून ही गोष्ट अधोरेखित होती की समाज म्हणून आपण कोणत्या दिशेनं जात आहोत. आपण खरं तर माकडापासून आपण त्याच्यामध्ये माणसाकडे गेलो असं आपण जे म्हणतो, मला असं वाटतं की प्रत्येकच आपण जर आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्याकडे जर नजर टाकली तर मला असं वाटतं की आपण परत उलटा आपला प्रवास माकड होण्याच्या दिशेनं, पशु होण्याच्या दिशेनं सुरू आहे की काय काय आपल्या. आणि हे प्रत्येक पातळीवर आपण ज्या कुठं असू तिथं आपल्याला इतका ऱ्हास झालेला दिसतो. आणि ह्या सगळ्या ऱ्हासामध्ये मगाशी पठारे सरांनी जे म्हटलं की अशी काही माणसं आहेत की ज्यांच्याकडं बघून हे सगळं नकारात्मकतेचे जे ढग, सगळं हे जे मळब आहे त्याच्यामध्ये कुठंतरी रुपेरी कडा आपल्याला दिसते. आणि असं वाटतं की अरे सगळंच काही संपलेलं नाही, काही भलं होतंय, काही भली लोक आहेत. आणि अशा भल्यांमध्ये खास करून राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी, ज्यांचा त्यांनी उल्लेख केला, ज्यांच्याबद्दल म्हणजे सांगलीमध्ये वाढत असतानापासून माझ्या मनामध्ये आदर भावना आहे, तीही 3 थोर सहकारातली नेते मंडळी, पद्मश्री विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, यशवंतराव गडाख, की सुसंस्कृत म्हणजे नेतृत्व कसं असावं, आदर्श राजकीय नेतृत्व कसं असावं याची जर मूर्तरूप जर त्याला द्यायचं झालं तर यांच्यापैकी कुणाहीकडं बोट दाखवता येईल. पण आता असा काळ आला आहे की हे सुद्धा सगळं आता इतिहास जमा होतंय की काय अशी आत्ताची स्थिती आहे. आणि एकूण आपला सगळा सामाजिक व्यवहार ज्या पद्धतीनं रसातळाला जात चालला आहे त्यानं म्हणजे अनेकदा असं होतं की चिंता फक्त आपण करू शकतो, त्याच्या पलीकडं काय करणार. कारण बऱ्याचदा असंही लक्षात येतं की आपण समाज म्हणून बऱ्याचदा फक्त याच्या त्याच्याकडं बोटं दाखवतो आणि इथं बिघाड आहे, इथं बिघाड आहे. पण संपूर्ण समाज म्हणून आपलाही काही अंशी त्याच्यामध्ये हातभार लागलेला असतो. आता महेशजी इथं आहेत, माझा एक पोलीस अधिकारी मित्र आहे. राजकारणाचा स्तर कुठून कुठं गेला याच्यासाठी म्हणून मी हे सांगतो की माझा एक पोलीस अधिकारी मित्र आहे आणि मी त्याच्याकडे एकदा गेलो होतो आणि मला अचानक असं लक्षात आलं की पूर्वीच्या काळी आपण म्हणजे पोलीस स्टेशनला जाण्याची फार कधी वेळ सुदैवानं आली नाही, पण सिनेमांमध्ये वगैरे आपण बघितलेलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार जे असायचे त्यांचे फोटो, एक हातामध्ये पाट्या घेतलेले, एक असा आणि एक प्रोफाईल असे फोटो लागलेले असायचे. आणि मला असं एकदम लक्षात आलं की अरे आता हे फोटो नाहीत. तर मी विचारलं की अरे आता ते फोटो तुम्ही लावत नाही का पोलीस स्टेशनला? ते म्हटलं आता कशाला लावायचे, आता सगळे अशी जी लोक असतात ते फ्लेक्सवर दिसतात. आपल्या समाजाची ही जी अवस्था आहे की म्हणजे साधारण 2003-04 मधलं भाषण असेल अटल बिहारी वाजपेयींचं लोकसभेमधलं, जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक काळ असा होता की जेव्हा गुंड यायचे, मवाली यायचे राजकारण्यांच्याकडं आणि असं म्हणायचे की आम्हाला तुम्ही पदरात घ्या, आम्हाला तुम्ही वाचवा. आता काळ असा आला आहे की ते आता असं म्हणायला लागतं गुंडांना की तुम्ही आम्हाला सांभाळा, असं राजकारण्यांना म्हणायची वेळ आली आहे. असं भाषण त्यांचं 2003-04 मधलं आहे. मधल्या काळामध्ये आता जवळपास 21-22 वर्ष झाली. आता ते काही प्रश्न उरलेला नाही आहे, कारण अपवाद सोडले तर अनेक ठिकाणी गुंडच आता राजकारणी म्हणून एस्टॅब्लिश झालेले आपल्याला दिसतात. आणि हे जे अधपतन आहे ते अर्थात फक्त काही राजकारणापुरतं नाही आहे, समाजाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये याच पद्धतीची घसरण आपल्याला पाहायला मिळते आहे.
नुकत्याच निवडणुका झाल्या आणि ज्या पद्धतीनं मतांची खरेदी विक्री झाली, माझा उल्लेख मगाशी झाला आटपाडीच्या माझं गाव असण्याचा. माझ्या गावामध्ये दुष्काळी भाग आहे, अत्यंत निसर्गाला प्रतिकूल असा सगळा भाग आहे. तिथं नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. माझा एक मित्र, डॉक्टर मित्र, ज्यानं गेली 30 वर्ष वेळ बघितली नाही, आर्थिक स्थिती बघितली नाही आणि उपचार केले, असा या निवडणुकीला उभा राहिला. मी त्याला म्हटलं की अरे तुला काय, कोण तुझ्या विरोधात, आमच्या गल्लीचाच वॉर्ड, तिथंच तू उभा आहेस, तुझ्या विरोधात कोण उभा राहणार. पण एक जण उभा राहिला आणि हा माझा मित्र, जो मला वाटत होतं बिनविरोध निवडून येईल, तो 1000 मतांपैकी त्याला फक्त 300 मतं पडली आणि समोरच्याला काहीतरी 650 वगैरे मतं मिळाली आणि 350-400 मतांनी, म्हणजे 1000 मतांमधली ही मतं खूप मोठी आहेत, तो पडला. मी म्हटलं कसं काय झालं. एका मताला तो म्हणाला 10,000 रुपये दिले. आणि हे काही एकटंच उदाहरण नाही आहे, असं गावोगावी. म्हणजे मला एक मंत्री सांगत होते की तुम्ही 10,000चं काय सांगता, ते नाशिकमधले आहेत. ते म्हणाले की नाशिकमध्ये 25,000चा रेट झाला. मी थक्क झालो की आपण म्हणजे आता कुठं गेलो. आता अशी वेळ आली की मतदान हे आपला अधिकार, कर्तव्य आहे, असं आपण आता जणू विसरून गेलोय आणि पैसे घेतले तरच मतदान करायचं, ही आपली पूर्ण पक्की धारणा झालेली आहे. तर जर समाज म्हणून आपण ह्या गोष्टींना जर खतपाणी घालत असू, तर आपण कुठल्या तोंडानं मग इतर कोणाबद्दल बोलणार आहोत किंवा आपल्याला काय अधिकार उरतो. आणि याच्यातून पैशातून पैसा, पैशाच्या जोरावर निवडणुका लढा, पैशाच्या जोरावर निवडणुका जिंका आणि नंतर जिंकल्यानंतर पुन्हा पैसेच कमवत राहा. मला अनेकदा प्रश्न पडतो की अरे एवढा पैसा 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 करून म्हणजे खाताना तर काय भाजी भाकरीच खात असाल ना, आणि माणसाला खायला शेवटी लागतं काय. दिवसामध्ये काय तुमची गरज आहे, कुठं प्रवास केला, काही केलं, पण हा पैशाचा हव्यास संपत नाही आणि त्याच्यातून अनेक प्रकारच्या विकृती जन्माला येतात. एक माधव मेन्स मोड्स नावाचे मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध टेलर आहेत आणि त्यांची खासियत ही आहे, आणि त्यांच्याबद्दल जसं बाबाबुवांबद्दल जशी असते ना की ह्याच्याकडे गेलं की अमुक होतं, एक त्यांच्याबद्दलची वदंत अशी आहे की त्यांच्याकडचे कपडे घातले की राजकीय भरभराट होती. आणि त्यामुळं म्हणजे मी हे बघितलंय की अगदी अब्दुल कलाम, अडवाणी, प्रणव मुखर्जींपासून अनेक मंत्री हे त्यांच्याकडून कपडे शिवून घेतात. अनेकांची भरभराट झालेली मी बघितली आणि अनेक जण रस्त्यावर आलेलेही बघितलेत, पण भरभराट होती. एकदा मी त्यांच्याकडे गेलो तर तिथं कपडे झब्बे बांधायचं काम सुरू होतं आणि मी त्यांना विचारलं की त्यांचं एक जुहूला बुटीक आहे, मला वाटलं की तिथं नेण्यासाठी म्हणून हे करतायत. तर मी म्हटलं की तिकडं, ते म्हटले नाही. त्यांनी नाव सांगितलं मला, म्हणजे मी त्या नेत्याचं नाव सांगून त्याची इतक्या जाहीरपणानं बेआबरू करू इच्छित नाही म्हणून मी नाव सांगत नाही. आणि त्यांनी सांगितलं की त्याचे आहेत. मी म्हटलं इतके. तर जवळपास त्यांनी सांगितलं हो, यातले 40-50 मुंबईच्या घरासाठी, 40-50 पुण्याच्या घरासाठी, 40-50 दिल्लीच्या घरासाठी, 40-50 गावातल्या घरासाठी. आता मला हे कळतच नाही की ही काय विकृती असू शकते की इतके झब्बे मला शिवून घ्यावेसे वाटतात आणि अशा प्रत्येक ठिकाणी ते ठेवावेसे वाटतात. मला हे तर राजकारण्याचं उदाहरण सांगितलं. एक तर मला असं माहिती आहे की तो राजकारण्याचा PA, त्याचा बॉडीगार्ड कम PA कम सगळा त्याचे धंदे बघणारा, तो तर मोठ्या हुशारकीनं आणि अभिमानानं असं सांगायचं की आपण एक शर्ट अंगाला लावला की पुन्हा लावतच नाही. म्हणजे रोज नवा शर्ट घालायचा, हा पैशाचा जो माज, ही जी मस्ती, ही जी मगरुरी आहे, ही मला कळतच नाही की ही येते कुठून. की यांना आयुष्यामध्ये अशी कुणीच माणसं भेटली नाहीत, असे कुणीच शिक्षक भेटले नाहीत, असं यांच्या कुटुंबातलं यांना कुणीच सांगितलं नाही, यांच्या आयुष्यामध्ये असं कुणीच आलं नाही की ज्यांनी यांना सांगावं की अरे बाबा असं नसतं, पैसे आले आणि म्हणजे की असं नाहीत करत. पण हे आपलं आजचं सामाजिक वास्तव आहे आणि अशा वास्तवामध्ये आपण एकीकडं राहतोय, वावरतोय आणि याच्यातूनच आपल्याला पुढं मार्ग काढायचा आहे.
आता हा काढत असताना आपल्या समोरचे प्रश्न जे आहेत ते इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत की मला खरं तर ना, आज मला म्हणजे मी काही खरं सांगायचं तर मी काही विचारच केला नव्हता की आज आपण इथं कशाबद्दल बोलायचं आहे. आणि मी असं म्हटलं होतं की आमचे मित्र आहेत अरुण शेवते, त्यांना विचारायचं की मी कशाबद्दल बोलू, पण आमची नंतर भेटच झाली नाही, त्यामुळे ते राहून गेलं. पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आत्ता माझ्या मनामध्ये तुमच्याशी शेअर करण्यासाठी घोंगावत आहेत की आपण आत्ता ज्या स्थितीमध्ये आहोत इथून पुढच्या, मी असं अगदी 5-25 वर्षही म्हणत नाही, पुढच्या 5-10 वर्षांमध्ये आपलं आयुष्य असं काही बदलून जाणार आहे की आपल्याला त्याचा अंदाजच नाही आहे. म्हणजे गेल्या वर्षी AI आलं आणि AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि त्याचा तो जो शोध आहे, हा जो AI आहे याच्याबद्दल त्याचं वर्णन करताना असं म्हटलं गेलं आहे की मानवी सगळ्या इतिहासामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळेला मानवानं जे एक पाऊल टाकलं त्याच्यानंतरचं तेवढंच मोठं पाऊल म्हणजे AI आहे. म्हणजे मधल्या काळामधलं त्या अर्थानं काय म्हणू आपण, गौण ठरावं इतकं मोठं ही गोष्ट आहे. आणि ह्या AIमुळं आपल्या सगळ्यांची आयुष्य, आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असू, आपलं आयुष्य हे AI व्यापून टाकणार आहे. आणि म्हणजे अगदी म्हणजे आता समजा उदाहरण घेतलं जर्नलिझमचं, तर म्हणजे आता TV जर्नलिझम घेतला तर TVचे अँकर्स हे आता आज हाडामाशाची माणसं आहेत, उद्या ती जागा AIचे अँकर्स घेतील आणि कॉम्प्युटरच तुम्हाला सगळ्या बातम्या देईल. चॅनल चालवणाऱ्यांसाठी फार सोपी गोष्ट आहे ती, की मग रजांची भानगड, मूड सांभाळणं, इतर कुठले नखरे, सुट्ट्या दांड्या ह्यापासून सुटका. जो एक तो AI अँकर आहे तो आपण म्हणजे चॅनल चालवणारा मरेपर्यंत तो तसाच दिसत राहील आणि मुकाट काम करत राहील. एडिटिंगची कामं, आता कालच मी एक बातमी म्हणजे बघितलं, AIमध्ये व्हिडिओ करणं, फिल्म बनवणं. आता अशी स्थिती आहे की ॲपच्या द्वारे, AIच्या द्वारे तुम्ही 30-30 सेकंदांचे व्हिडिओ तुम्ही प्रॉम्प्ट द्यायचा की त्याचा व्हिडिओ AI बनवून देतो. आणि मग ते प्रॉम्प्ट आता म्हणजे हे जे 30 सेकंद 40 सेकंदांचं होतं ते आता 1.5 मिनिट 2 मिनिट आणि आणखीन वाढत चाललेलं आहे. अख्खे सिनेमे कुठल्याही हिरो हिरोईनच्या शिवाय AIवर बनतील आणि आपल्याला पाहायला उपलब्ध होतील. म्हणजे महेश मांजरेकर त्या दिवशी आम्ही बोलत होतो, त्यांचं तर म्हणणं असं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याकडं 10,000 चॅनल्स TVवर निर्माण होतील एंटरटेनमेंटचे. आणि असं आहे की माझ्याकडं एक स्टोरी आहे, मला एक कल्पना सुचली, ती स्टोरी मी प्रॉम्प्ट केली, ती सांगितली AIमध्ये आणि सांगितलं की मला या पद्धतीची फिल्म बनवून दे, की AI फिल्म बनवून देतं. म्हणजे काल एक चायनानं एक AI डेव्हलप केलेला आहे, त्याचं आता नाव मला शोधावं लागेल. त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे त्यांनी आता हॉलिवूडच्या 2 मोठ्या स्टार्सना घेऊन त्यांचा फायटिंग सिक्वेन्स प्रॉम्प्ट देऊन तयार केला, त्यांचे डायलॉग्स दिले, तर तुम्ही कुणालाही म्हणजे तुम्ही काहीही त्याच्यामध्ये करू शकाल. अशा प्रकारची स्थिती AIमुळं या माध्यमांमध्ये आलेली आहे. आपण समजा ॲडच्या किंवा अशा क्षेत्रामध्ये असू तर त्याच्याही बद्दल IKEAची एक जाहिरात आहे, 8 सेकंदाची जाहिरात आहे, ज्यामध्ये की तुम्ही म्हणजे ते जेव्हा पहिली फ्रेम येते, एक मोठा हॉल आहे, त्याच्यामध्ये एक IKEA नावाची एक कंपनी आहे जी जशी तिथं आपल्याला सगळं फर्निचर आणि घरात लागणाऱ्या गोष्टी जिथं मिळतात, अमेरिकन कंपनी आहे आणि जगातली सगळ्यात मोठी अशी फर्निचरची कंपनी आहे. तर त्या एका मोठ्या रूममध्ये एक बॉक्स येतो आणि तो पहिल्या सेकंदाला तो बॉक्स असा ठप करून उघडतो आणि पुढच्या 5 सेकंदामध्ये ती जी प्रचंड मोठी खोली आहे त्याच्यामध्ये किमान एक 150-200 वस्तूंनी ती सगळी भरून जाते आणि
शेवटचा सेकंद आहे तो तिथं स्थिर राहतो. अशी ती फिल्म आहे 8 सेकंदाची. ती ए आयवर जनरेट केलेली आहे. मी विचार करत होतो की ही जर ए आयला त्याचा काय प्रॉम्प्ट दिला होता तोही नंतर व्हायरल झाला. ही जर ए आयवर न करता प्रत्यक्ष जशा बाकीच्या गोष्टी शूट करतात तसं जर शूट करायला गेले असते तर किमान 15 दिवस आणि एक 150-200 लोकांना तिथं काम करावं लागलं असतं. असं काम ए आयचा प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी जो काही वेळ गेला असेल त्याच्यामध्ये त्यांनी ते करून घेतलं. आता प्रश्न माझा किंवा आपल्या सगळ्यांना विचार ह्याचा करायचा आहे की या ए आयमुळं आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलत असताना आपण त्याच्यासाठी पुरेशा पद्धतीनं तयार आहोत का? आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हे ए आयचं जे आक्रमण जे होतं आहे त्याचा काही विचार आपण केला नव्हता, कारण आपल्याला माहितीच नव्हतं. ते आत्ताच आलेलं आहे 1-1.5 वर्षापूर्वी. पण आपल्याला त्याच्याबद्दलचा विचार करण्याची आता गरज नाही आहे का? आपली जी सगळी शिक्षण पद्धती आहे ती म्हणजे जेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीपासून कारकुंडे तयार करण्यासाठीची म्हणून ती मॅकॉलेची पद्धत आली आणि त्यानंतर आपल्याला देश म्हणून उभं राहत असताना आपल्याला डॉक्टर, इंजिनियर्स आणि असे मुख्य गरज होती. त्यामुळं त्या पद्धतीचं शिक्षण देत आपण आपल्या शिक्षण पद्धतींचा सगळा विस्तार केला, त्याचं जाळं उभं केलं आणि ते निर्माण झालं. आता असं आहे की तुमची सगळी कामं जर ए आयच करणार असेल, मला म्हणजे काय तुम्हाला आपल्याला लागतं काय? शिक्षण कशासाठी लागतं? समजा मी इंजिनियर आहे, मी कामगार आहे, मला यंत्र बनवणं, मी जर समजा सॉफ्टवेअरमध्ये असेल तर मला प्रोग्रॅम लिहिणं याच्यासाठी मला ते फॉर्मल शिक्षण घ्यावं लागतं. पण आता असं होणार आहे की ते सगळं काम तुमचं प्रोग्रॅम लिहिण्याचं कामच जर ए आय करणार असेल तर मग जो सॉफ्टवेअर लिहिण्यासाठीचा मी जे शिकलोय त्याचं मी करणार काय? डॉक्टर, तुम्ही वैद्यक शिक्षण घेतलं, तुम्ही MS MD झालात, पण आज अशी स्थिती आहे की आपण म्हणजे आपले जे रिपोर्ट घेऊन आलो आणि ए आयला टाकलं की ए आय तुम्हाला सगळं तुमचे सगळे काय तुमचे उपचाराच्या पद्धती आणि तुमच्या आजाराचं सगळं विश्लेषण करून तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय होतंय, काय झालंय, काय होण्याचा धोका आहे आणि तुम्ही त्याच्यावर काय औषधं घेतली पाहिजेत. आता या पद्धतीनं आपलं आयुष्य जर सगळं बदलणार असेल, शाळेतल्या मुलांपासून मग आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपला शिक्षण विचार आपल्याला बदलावा लागेल का? कशा पद्धतीनं आपण आपल्या लहान मुलांना मग आता आपल्याला तो प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी त्यांना तयार करावं लागेल का? आपल्याला म्हणजे याच्यातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होणार आहेत आणि आपल्याला त्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि हे होत असतानाच माणूस म्हणून आपलं जे स्खलन दुसरीकडं सुरू आहे ते थांबवणं ह्याचं एक वेगळं आव्हान आपल्यासमोर असणार आहे. त्यामुळं म्हणजे मला अनेकदा असं फार अस्वस्थ व्हायला होतं की आपण नेमकं म्हणजे कोणत्या दिशेनं आपण चाललोय आणि आपलं पुढं काय होऊ घातलंय, आपलं काय होणार आहे. आत्ता म्हणजे ए आयच्या बद्दल बोलतोय, वकिलांच्या बद्दल, की तुम्हाला कोर्टामध्ये समजा वकिली युक्तिवाद करायचा आहे, तुम्ही ए आयला सांगितलं की ए आय तुमचा या पद्धतीचा युक्तिवाद सगळा लिहून देईल, तुमचं सगळं ड्राफ्टिंग करेल. तुम्ही विरोधी बाजूचं सांगितलं त्याचाही सगळा युक्तिवाद करेल, तो ड्राफ्टिंग करून देईल, तेही तुमचं काम होऊन जाईल. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला हे एक मोठं आव्हान आहे. दुसरीकडं आपण ज्यांच्याबद्दल आपण फार आदरानं बोलतो, जी माणसं अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व म्हणून आपल्यासमोर आहेत आणि ज्यांच्या पुस्तक प्रेमाबद्दल वगैरे आपण बोलतो, दुसरीकडे अशी स्थिती आहे की आपण खरंच वाचतोय का? आपलं कंटेंटचं कन्झम्पशन हे आता काय होत चाललेलं आहे?
आता म्हणजे दिसताना असं दिसतं की संख्येनं पुस्तकं खूप प्रसिद्ध होतात, खूप लोक लिहित आहेत, खूप पुस्तकं बाजारात येत आहेत. आपण किती वाचतोय? आपण वाचतो किती आणि आपण मोबाईलमध्ये ते रील्स आणि शॉर्ट्स बघतो किती? एक अभ्यास मध्यंतरी झाला होता की एकूण आपला अटेन्शनचा जो स्पॅन आहे तो प्रत्येक म्हणजे दिवसागणिक तो कमी होताना दिसतोय. एक जॉर्जिया मार्क नावाच्या बहुधा असं त्यांचं नाव होतं, त्या एक मोठ्या विद्वान आहेत. त्यांचं एक न्यूयॉर्क टाइम्समध्ये आर्टिकल होतं आणि त्यांनी त्याचा अभ्यास करून असं दाखवलं होतं की आपला माणूस म्हणून अटेन्शनचा जो स्पॅन आहे तो कसा कमी होत चालला आहे. म्हणजे जो साधारण 1998-99मध्ये 2.5 मिनटं म्हणजे एक जर आपण कृती करायला घेतली तर सर्वसाधारणपणानं 2.5 मिनटं ती कृती लक्षपूर्वक एकाग्रपणानं करण्याची आपल्याला सवय होती. ती नंतर कमी होत साधारण 1.5 मिनटावर आली 2008-9 पर्यंत. 2014-15मध्ये ती 81 सेकंदांवर आली. आता नंतर ती 47 सेकंदांवर आली 19मध्ये वगैरे. आता अशी परिस्थिती आहे की 25 सेकंदांच्या पेक्षा आपलं मन एकाग्रच होत नाही. त्यामुळं मोबाईलवर आपण ते रील बघतो तर त्याचं जर बघितलं तर ते 25 सेकंद 25 सेकंद 25 सेकंद असं बघत बघत आपण आपला व्यवहार सगळा चालतो आणि फक्त एंटरटेनमेंट असं आपलं त्याच्यातनं स्वरूप होत चाललेलं आहे. विज्ञानातनं आपल्याला गोष्टी मिळतात पण त्याचा वापर आपण कसा करतो हा खरं तर आपल्या सगळ्यांनाच विचार करण्याची गरज असलेला भाग आहे. कारण आज इंटरनेटमुळं आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममुळं ज्ञानाची सगळी कवाडं आपल्यासाठी खुली झालेली आहेत. म्हणजे माझ्या लहानपणी आटपाडीसारख्या गावामध्ये वर्तमानपत्रसुद्धा संध्याकाळी यायचं आणि मग ते संध्याकाळीच वर्तमानपत्र वाचण्याची म्हणजे त्यावेळेला पद्धत होती आणि ते वर्तमानपत्र हीच जगाची खिडकी होती. आज अशी स्थिती आहे की आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि अमेरिकेतला एखादा मुलगा किंवा ऑक्सफर्डमध्ये शिकणारा एखादा मुलगा त्याला जे ज्ञान त्याला जे उपलब्ध आहे ते आपल्याला इथं सोनाईमध्ये बसूनसुद्धा उपलब्ध आहे. पण आपल्यापैकी किती जण त्या ज्ञानाचा उपयोग खरंच ज्ञानग्रहणासाठी करतात? आपल्याकडं पद्धत ही आहे की असं कोणतेही आधुनिक गोष्ट आली की आपण त्याचा कसं वाट लागेल ह्याची आपली भारतीय मानसिकता ही आहे की आपण ते बघतो. आपल्याला आपल्या सगळ्या परंपरांचा खूप अभिमान असतो पण आपल्याला असं गेल्या 2000 वर्षांमध्ये खरं तर झालेलं नाही आहे की ज्यामुळं आपण सगळ्या किंवा मानव जातीचं एक पाऊल पुढं टाकण्यासाठी आपण काही केलं आहे. आपण फक्त बाहेर जे घडतं त्याचा उपयोग आपल्याला आपल्या सगळ्या पुरातन गोष्टी लोकांच्या माथ्यावर मारण्यासाठी कसा करता येईल याचा विचार करतो. म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्युटर आले तर पहिली गोष्ट आपल्याकडे झाली म्हणजे कुंडल्या कॉम्प्युटरच्या झाल्या आणि बोर्ड लागायला लागले की संगणकावरच्या कुंडल्या. ईमेल आले तर लोकांनी ती संतोषी मातेची पत्र जी होती ती ईमेलवर पाठवायला सुरुवात केली. आजही जेव्हा हे इन्स्टा आणखीन याच्यावर इतक्या ज्ञान आणि म्हणजे ज्ञानाच्या गोष्टी आहेत पण मुलं किंवा एकूण समाज नेमकं काय बघत असतो याचा जर अभ्यास झाला तर बहुतेक जण आपल्याला असं दिसतात की कुठंतरी एकांत गाठून कुठल्या तरी कोपऱ्यात जिन्याच्या खाली झाडाच्या खाली जिथं कोणी बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन जेव्हा मोबाईल ते बघत असतात तेव्हा ते काय बघत असतात हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही. तर आपलं सगळंच आयुष्य जे आहे ते असं भौतिक सुखाच्या मागं लागलेलं, सगळं हवं आत्ताच हवं, काही न करता हवं आणि अमर्याद हवं अशामध्ये आपण समाज म्हणून. आणि ही फक्त आपली स्थिती नाही आहे, जगभरामध्ये आहे पण आपल्याकडं याचं प्रमाण खूप जास्त दिसतंय.
आणि याचा म्हणजे याच्यातून आपण समाज म्हणून पुढं कुठं जाणार आहे याचा खरं तर मला फार अस्वस्थ त्याच्यामुळं व्हायला होतं की प्रत्येक ठिकाणी घाई आहे आणि ही घाई कशासाठी आहे हे कुणालाच माहिती नाही. म्हणजे आता युरोपमध्ये खरं तर ही एक मोहीम सुरू आहे की आपलं आयुष्य थोडं स्लो डाऊन करायची गरज आहे. आपण एक माणूस म्हणून आपलं जे सगळं रोजचं पळणं आहे त्या पळण्याला थोडं थोडं थांबवण्याची, थोडं त्याची गती कमी करण्याची आणि थोडं मग माणूस म्हणून आपल्या कुटुंबासाठी कसा वेळ देता येईल आणि आपलं आयुष्य जास्त चांगलं कसं करता येईल यासाठी थोडं वेळ, थोडी त्याच्यासाठीची संधी देण्याची गरज आहे. ती म्हणजे तशी संधी मला असं लक्षात आलं की मी जास्त वेळ बोलतो त्यामुळे मी थांबतो. पण तशी संधी तुम्हा सगळ्यांना मिळो पुढच्या आयुष्यामध्ये अशी प्रार्थना करतो. दामणे दाम्पत्याचं काम कमीत कमी होवो आणि सरांच्या हातून जास्तीत जास्त लिहून होवो अशी शनी शिंगणापुराच्या पायाशी प्रार्थना करतो. या पुरस्कारासाठी, या सगळ्या कौतुकासाठी आणि प्रेमासाठी गडा कुटुंब, शेवतेसाहेब, सगळ्या संयोजकांचं सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.